पुरू कागदोपत्री पुरू रवा. अगदी कालपर्यंतचा पुरू आणि आत्ताचा पुरू अगदी वेगळाच आहे. सिमेंटच्या जंगलात अंतर्मुख होऊन सैरभैर धावणारे मन निसर्गाच्या सानिध्यात पुन्हा आपली नाळ जोडून घेते हे नक्की. चल. निघालास? मग लॉंग विकेंड काय प्लॅन्स? कोकण दिवा. येतोयस? घरी चाललो यार. ठीक आहे, बाय. चल भेटूया. आज पुणे मुंबई आहे ना. चाचा कोमी चाचा. कसली तयारी? ट्रेकिंग. कोकण दिवा. कोण कोण? कशाला हवंय कोण? एकटाच कसं काय रे जातोस तू? एकट्याने कंटाळा येत नाही का रे? सोबत कोणीतरी असलं तर बरं असतं. एकटाच होतो एकटाच राहणार, सोबत कुणाची मला नाही जमणार. एकटाच होतो एकटाच राहणार, सोबत कुणाची मला नाही जमणार. असं का रे बाबा? सोबत म्हणजे फक्त बंधन मायेचं, त्याला असतं कोंडण. गैरसमजांची उगाच फणफण, मुक्या जीवा परी होते वणवण. अच्छा. हॅलो. हो आलोच 10 मिनिटात. एकट्याचा थाटच न्यारा, स्वातंत्र्यावर नसतो घाला. अपेक्षांचा नाही बोजा, जो तो आपुला आपुलाच राजा. समजलं. म्हणूनच म्हणतो
एकटाच होतो एकटाच राहणार सोबत कुणाची मला नाही जमणार एकटाच होतो एकटाच राहणार सोबत कुणाची मला नाही जमणार सगळं व्यवस्थित घेतलंयस ना राहायला चाललास तिकडे होय. जंगलात जनावर असतात चाकूसुरे असू दे हो बरोबर लाल डब्याने जाणार आहे मी. 4 दिवस सुट्टी आहे तर घरी का ना तू बाकीच्यांसारखा नाही आवडत मला घरी जायला. कटकट असते नुसती. आईसाठी किती कन्फ्यूज आहेस रे तू. हां येतोयस. नाही रे, तुला सोडून तसंच घरी निघतो. अरे पण मी इकडे तू तिकडे. असू दे रे, तेवढाच तुझ्याबरोबर एक दिवस एन्जॉय. चल बैस. ओके चलो. चल. बसलास. अरे अगोदर सांगायचं ना. अरे नाही, अरे नाही म्हटलं जाऊन पाहू. नंतर जाऊ, नाही तर बरं झालं भेटलं. परत दांडी बिंडी नको मारू. मी पण येऊ का तुझ्यासोबत एक दिवस? उद्या जाईल परत घरी. एवढं काय विचार करतोस. चल ना. ठीक आहे, पुढे थांबलो की सांगतो घरी फोन करून. उद्या येतो म्हणून. हे तू काय खाणार आहेस. नाही रे, चहा घेऊ. हॅलो. हा अब्बू. हा थोडा उशीर होईल. रात्रीपर्यंत येतो. हा अब्बू, लक्षात आहे. आणतो मी. हा. कशाला कन्फ्यूज व्हायचं बिनधास्त होऊन जगायचं कशाला कन्फ्यूज व्हायचं बिनधास्त होऊन जगायचं कशाला पाहिजे उद्याची फिकीर आजच जगून घ्यायचं आजच जगून घ्यायचं कशाला 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 कन्फ्यूज व्हायचं बिनधास्त होऊन जगायचं हर एक
क्षणाची आजच सकाळ, हर एक क्षणाची आज सायंकाळ. नाच हे टेन्शन उद्यावर न्यायचं, न उद्याचं स्वप्न आजच बघायचं. कशाला कन्फ्यूज व्हायचं, बिनधास्त होऊन जगायचं. कशाला कन्फ्युज व्हायचं, बिंदात जगून घ्यायचं. सगळे दिवस सारखे असतात का, सरल्या राती विना दिवस होतो का. चंद्राला सूर्याची चाहूल लागते का, चांदणी पाहायला सूर्य हा येतो का. कधी काय व्हायचं ते सगळं काही ठरलेलं असतं. कशाला 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 कन्फ्यूज व्हायचं, बिनधास्त होऊन जगायचं. मस्तच यार, थँक्स गुरु, तुझ्यामुळे खूप एन्जॉय केला मी. कम ऑन, थँक्स काय त्यात. आजच्या दिवस राहिला असतास ना तर अजून मजा आली असती. अरे अब्बांना वाईट वाटतंय, म्हणजे सुट्टीच्या दिवशी तरी त्यांच्या सोबत राहावं असं वाटतं. कदाचित सगळ्याच वडिलांना असं वाटत असावं. एक काम कर ना, मी इथून एकटा चालत जातो, तुझा घरी. अरे 15-16 किलोमीटर आहे, वेडा आहेस का तू? अरे असू देत रे, जाईन मी. तसंही एवढ्या लवकर जाऊन तरी मी करणार काय. मला आवडेल निसर्गात मस्त एकटंच भटकायला. आणि तसंही तुलाही उशीर होतो ना घरी जायला. जात ठीक आहे, निघतो मी. उशीर होईल ना मला घरी जायला. निघतो. ओके. चल, भेटूयात आल्यावर. ठीक आहे.
ए पोऱ्या थांब की. माउथावरून तू वाजवत होतास? हो. कुठून आलास? पुणे. मी केशव जैन. हॅलो. मी पुरू. आय मीन कागदोपत्री पुरू रवा. कुठे कोकण देवा? हम्म. चल कंपनी मिळाली मला. काय करतोस तू? मी लेखक आहे. आय मीन कंटेंट रायटर. दोन चार दिवस सुट्ट्या आल्या, म्हटलं चला मस्तपैकी फिरून यावं इकडे. एकटाच? बाकीचे मित्र कंपनी आहेत, पण ते गेलेत आपापल्या गावी सुट्टीनिमित्त. तू प्रॉपर पुण्याचंच ना? नाही, मी मूळचा बारामती. मग घरी कोण कोण असतं तुझ्या? काय कशाला कोठे केव्हा कधी कोणी किती का प्रश्नाच्या या शब्दांना हो पर्याय कोणी देईल का. काय कशाला कोठे केव्हा कधी कोणी किती का प्रश्नाच्या या शब्दांना हो पर्याय कोणी देईल का. पर्याय कोणी देईल का. काय नाही होते सुरुवात कोठे असतो बघत वाट कधी आणि केव्हा बांधून घेतात काळाशी गाठ. काळाशी गाठ काळाशी गाठ. कशाला दुखावतो अहंकाराला किती खुणवतो लोभाला. कोणी विचारतो नात्याला का असतो कर्णाला. नको नकोसे करून सोडतात ताप देतात डोक्याला. प्रश्नांच्या या शब्दांना हो पर्याय कोणी देईल का. काय कशाला कोठे केव्हा कधी कोणी किती का प्रश्नांच्या या शब्दांना हो पर्याय कोणी देईल का. देईल का देईल का. प्रश्नांनीच तर होते सुरुवात यांच्यामुळेच तर झाले मोजमाप. नावाला गावाला ओळख देतात ठाव ठिकाणा गाठून देतात वेळेला काळाला भानावर आणतात प्रश्नांनी प्रश्नांची कोडीही सुटतात. यांच्याशिवाय तर होतच नाही संवादाला सुरुवात. प्रश्नांच्या या शब्दां वाचून पर्याय नाही दुनियेला. काय कशाला कोठे केव्हा कधी कोणी किती का प्रश्नांच्या या शब्दां वाचून पर्याय नाही दुनियेला. पर्याय नाही दुनियेला. प्रश्नांच्या या शब्दांना हो पर्याय कोणी देईल का. प्रश्नांच्या या शब्दां वाचून पर्याय नाही दुनियेला. प्रश्नांच्या या शब्दांना हो पर्याय कोणी देईल का. प्रश्नांच्या या शब्दां वाचून पर्याय नाही दुनियेला. पर्याय कोणी देईल का. पर्याय नाही दुनियेला. पर्याय कोणी देईल का. पर्याय नाही दुनियेला. इकडे वरती टेकडीवर मस्त ओढा आणि धबधबा आहे. पाहायचा का तुला? चालेल. खाली आहे का असं? खाली आहे तिकडे. इथून सरळ जायचं ना?
काका सावकाश जा रे, सावकाश जा. हो इकडून जा, इकडून नको, इकडे घसरड आहे. हो हो काका या. काय म्हाताऱ्यासारखा दमून बसलाय. उठ. अहो या. काका अहो. काका हळू. सॉरी सॉरी काका. वाव काका मजा आली. तुम्हाला कसं माहिती हा स्पॉट आहे इकडे ते? अरे हे मागच्या वर्षी असंच एका गावातल्या माणसाला विचारलं होतं. चल या झाडीमध्ये कपडे बदलूयात. अरे चल, मला काय पाहायचं नाहीये तुला. चल लवकर, उगीच थंडीत कुडकुडण्यापेक्षा चल पटकन. नाही काका जाऊन या नंतर अरे जातो. चल पटकन. हो हो आलोच. छान वाटते ना? हो. तुम्ही काय करता काका? माझी कन्स्ट्रक्शन कंपनी आहे रे. ओ. आणि घरी कोण कोण असतं मग? माझी बायको आणि मी. दोघच? चल, जाम भूक लागली रे मला. तुम्हाला मुलं किती? आहे नाही देवटा. MCA केलंय, अमेरिकेत चाकरी करतोय. या वयात मुलं आपल्या सोबत असणं फार भाग्याची गोष्ट असते रे. एक मिनिट. फोन. हा बाबा. हॅलो. हा अहो मी ट्रेकिंगसाठी आलो 2 दिवस इकडे. हा येऊन जाईन. हो येतो येतो लवकरच येतो. ठीक आहे. हां हां ठेवा ठेवा फोन. चल निघूयात, अजून बरंच पुढे जायचंय आपल्याला. चला. माझा मुलगा पण असाच बोलत असतो. तसाच म्हणजे? काका तुम्हाला भूक लागली ना? आपण काहीतरी खाऊयात. काका चालतील?
चला. तुझं शिक्षण गावालाच झालं की बाहेर? गावालाच. नोकरीसाठी बाहेर पडावं लागलं. अच्छा. हो, एन्जॉयमेंट चालू आहे वाटतं. ए देखिए भाई लोग. ए शाणे, चल निकल. ए तमीज से बात कर. अरे पुरुष. थांबा काका. थांबा थांबा, जाऊ दे जाऊ दे, जाऊ दे मागापासून जाऊ दे, चल इसकी जाऊ दे. हिरोपंती निकलते. क्या बे शाणे? राहू द्या, मी सांगतो त्याला. थांबा जरा. काय रे? अहो काका तुम्ही जा. चल, अजून बरंच पुढे जायचं आपल्याला. थांबा. एक मिनिट. एक क्या है? चल. काका प्लीज एक मिनिट. अरे पुरुष. हे पण देवता काय रे? असंच. देख ये बच्चा आया कैसे, भीख चाहिए शायद, दे इसको पैसे। गुरूर को अपने फटे जेब में रख के सन्नाटे में निकल कर आंखों को नीचे, बुढ़ा तेरे साथ में चल भाग उसके पीछे। हाँ, सन्नाटे में निकल आंख कर नीचे, बुढ़ा तेरे साथ में भाग उसके पीछे, चल भाग। काय का घमंड, किस बात का गुरूर, देख आईना हो जाएगा तू चूर, हाथ पैर आमचूर, बच्चा दिखता खजूर, ए फालतू सुरूर अपनी जेब में रख, चल भाग, अरे भागना। जो आया इस राह पर गलती करा तू, हम तीन यार हाँ अकेला है तू, सिरे गड़े हम यारा थकेला है तू, हाँ बुड्ढा तेरे साथ क्या उखड़ेगा तू। झंडू के भेस में पांडु का रूप है, थूक मेरा देख शान तेरे से भी कूल है, सोचना भी मत तू इस धरती पे भूल है, समझा क्या, चल भाग। जो भी तुमने बोला मैंने सुना, तुम लोग सारे छपरी मलते तंबाकू और चूना, बंदरों की जात चल नाच पे जमूरा। हाँ, खोखली भाई गिरी यारा किधर से हो लाते, छपरी गिरी के भी क्या बाजार हैं आते, गाली बकते बकते सारा दिन बिताते, सड़ी हुई आत्मा सबको सड़ाते, एक ही चिंगम सब मिलके चबाते, खुद का मजाक भेंडी खुद ही उड़ाते, वैसे भी साला कुत्ते की तुम रहे टेढ़ी की टेढ़ी, जितना मैंने मैं उड़ाए मेरी दिन की दहेड़ी, समझा क्या, चल भाग। ए शाणे, नाइस यार, बहुत हार्ड भाई, बहुत हार्ड पाट दिया भाई तूने, दिल पे मत ले। हाँ चल मिलते फिर। काय गरज होती रे, कोण कुठली मुलं ती, उद्या काही झालं असतं तर काय भरोसा असतो असल्या मुलांचा, आपण त्यांच्यासारखं वागायचं असतं का. माझ्या मुलाचं सुद्धा एके दिवशी एका रिक्षावाल्यासोबत असंच भांडण झालं होतं, फार हाणामारी झाली होती. अरे बापरे. फक्त 30 रुपयांसाठी. मग काय, एके दिवशी त्या रिक्षावाल्याने 4 मित्र आणले आणि गाठला त्याला. 15 दिवस हॉस्पिटलमध्ये होता. मग तुम्ही काय केलं? मी काय करणार, सांगितलं समजावून. बघ म्हणालो कितीत पडले 30 रुपये. माझे बाबा नेहमी सांगायचे,
संकटांना घाबरून आपला मार्ग नसतो बदलायचा का? मुलं मोठी झाली ना त्यांना असं वाटतं आपल्याला जास्त कळतं. आपण जे बघतोय, आपल्याला जे वाटतंय तेच खरं. काही सांगायला गेलो की तुमचा इगो जागा होतो. बापाला काय समजतंय? बाप म्हणजे सगळ्यात मूर्ख व्यक्ती असते तुमच्यासाठी. फक्त आपल्याच बापाला अक्कल नसते हे तुमचं ठाम मत. अहो काका, पण काय? असं नाही म्हणायचं मला. म्हणजे असं म्हणजे बोल ना, स्पष्ट बोल. स्पष्ट तर बोललो. तर राग आला तुम्हाला? नाही रे, मला नाही राग आला. बोल. राग तुमच्या मनात असतो विनाकारण. नाही आहे काका, विनाकारण राग अजिबात नसतो आमच्या मनात. अहो, प्रत्येक गोष्टीला काही ना काहीतरी कारण असतं. आणि आता जे काय झालं ते विनाकारण झालं असं म्हणायचं का तुम्हाला? छान आहे ना फरसाणा? नफातच. पगार झाला की नेहमी नेतो मी घरी आहे बाबांना. पण बाबांची मात्र एकच कटकट असते, कशाला वायफळ खर्च करायचा, काय गरज होती आणायची. प्रेमाने कधी काय घेऊन गेलं की त्यांना याचं कौतुक नसतंच म्हणून. अरे राजा, आत्ताच सुरुवात आहे तुमची. कशाला उगीच जास्त खर्च करायचा? आमचा संसार संपला आता. आणि प्रत्येक बापाला वाटत असतं ना, आम्ही जे भोगलंय ते तुमच्या वाट्याला येऊ नये. आता या चांगल्या हेतूने सांगितलेल्या गोष्टीच्या मागे पण तुमचा इगो हर्ट होत असेल तर राहीलच. अंधारल्या वाटेवरी काजवारे हा, उधाणल्या मनास किनारा हो हा. ओ, 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 अंधारल्या वाटेवरी काजवारे हा, उधाणल्या मनास किनारा हो हा. ह्या नभाची बापावाणी छाया, ह्या मातीची आईसारखी माया. ह्या नभाची बापावाणी छाया, ह्या मातीची आईसारखी माया. चाहूल ही श्रावणाची मस्ती, ही ऊन पावसाची, अल्लड ओल्या सरींची, उन्हाळ वाऱ्याची. ओ, 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 ओ.
मळवट लाली देही हा हिरवा शालू धरती ही पाऊस वेडी सास मखमली आली हाळी ही मळवट लाली देही हा हिरवा शालू धरती ही पाऊस वेडी सास मखमली आली मस्त मगन मन माझे ऋणी ऋणी भवताचे निळे उत्तर अर्जवाना अबोल सोबताचे ओ ओ ओ अंधारल्या वाटेवरी कासवारे हा उधाणल्या मनास किनारा हो मी आलोच 2 मिनिटात पाहून. अरे जेवणाची सोय केली. काकू मस्त आमटी भात देत आहेत. इंद्रायणी भात आणि आमटी वर पाहिजे नुसती. हे ठेवू का ताई? ठेवा ठेवा. पाणी घ्यावं. हो हो. जेवा थोडं थोडं आमच्याकडचं. काकडी घ्या. कोकण देवाकडे जायचं का? हो मुक्कामाला. हा. तुम्ही दोघंच असता का इकडे? आम्ही दोघंच असतो. दोघंच असतो. आमची मुलं असतात मुंबईला. पुण्याला मुलगी आहे आमची. 2च मुलं आहेत आम्हाला. मग मुलगा येतो कधी भेटायला? भेटायला येतो पण आम्हीच त्यांना सांगतो की येऊ नका आमच्यासाठी, जास्त खर्च होतो, आमचं आम्ही बघू. आम्हालाही बोलवतात तिकडे पण आम्हाला काय, आम्ही सांगितलं आम्हाला काय यायला नाही होणार, आम्ही आपलं नंतर येऊ. आमचं प्रपंच आहे अजून, तोपर्यंत आम्ही करू, नंतर आम्ही येऊ. आमच्या गावात मस्त बेट झाला ना. ताक आहे का काका? ताक आहे का? हो आहे. पूर्व ताक पिणार का रे? हो हो. अहो ताकाला कोण नाही म्हणतंय. 2 ताक द्या. 2 गलास आण. मीठ टाकलंय. साखर हवी? हा नाही नको, साखर नको. ए पूर्व तुला साखर हवी का? नाही नाही गरज नाहीये.
इथून नाही दिसत, खिंडीच्या पलीकडे. झोप यायला लागली रे. असं दुपारी मस्त जेवण झालं की दुपारची झोप म्हणजे सुख असतं. सारखं खाल्लाय भात, आणखी काय होणार. तशी सवय नाही मला दुपारी झोपायची. अगदी सेम. हळूया. काका काका ठीक आहे. काका दमलात का? जेवण जरा जास्त झालं रे. अहो काका, घाबरवलं तुम्ही मला. गुरु, तुझे बाबा असते तर असंच प्रेमाने बोलला असतास का रे? काका दम लागतो का? काही नडलं नाही पुढे जायचं आपलं. जाऊयात का मागे आपण? तू काय बोलत होतास मगाशी? तुझे बाबा काय म्हणायचे? कशाबद्दल? तेच संकटांबद्दल. घाबरून आपला मार्ग नसतो बदलायचा ना. आज इकडेच करूयात का मुक्काम?
कसला आवाज झाला रे? अहो तुमच्याच घोरण्याने दचकला तुम्ही. चुप बस. मी नाही घोरत कधी. हं? मला वाटलंच होतं तुम्ही हे बोलणार म्हणून. म्हणून मी रेकॉर्ड करून ठेवला तुमच्या घोरण्याचा आवाज. हे बघा. काही नाही, काही नाही. तुम्ही अहो, काका, मोबाईल बघा ते. काही करता आजकाल. माझा नाही विश्वास. अहो का काय का तरी का. काही नाही, तूच ऐक. अहो काका ऐका तरी. काका. काका हं. तुम्हाला कोणी मुलगी नाही का? नाही ना. दुर्दैव माझं. ती असती तर डोळ्यासमोर तरी राहिली असती. कसं असतं ना, आई आणि मुलगी छान नातं असतं. मुलगा आणि आई हे देखील सुंदर नातं असतं. आई आणि मुलीचं नातं खूप घट्ट असतं. कारण आई ही त्या मुलीची बहुतेक पहिली मैत्रीण असते. पण बाप आणि मुलाचं मैत्रीचं नातं फार क्वचित दिसतं नाही का? त्यासाठी मुलाने बापाकडे मित्र म्हणून पाहायला हवं ना. आणि वडिलांनी देखील वडिलकीचा हक्क सोडला तर? पुरो, तुझं स्वप्न काय आहे रे? मला ना लेखक बनायचं. तेच तर काम करतोयस ना. नाही हो, आता जे काम करतोय ते फक्त उदरनिर्वाह चालवण्यासाठी. म्हणजे फक्त करायचं म्हणून करायचं इतकंच. मी जे लिहितो ते समोरच्याला आवडतं म्हणून, त्यांचा बिझनेस ग्रो व्हावा म्हणून, आणि त्यांना 4 पैसे मिळवावे म्हणून इतकंच. पण काका मला ना पुस्तकं लिहायची. एक फुल टाइम रायटर बनायचंय मला. मग काही लिहितोयस की नाही? हो हो लिहितोय तर. काय लिहितोयस? पुस्तकं छापून झाली की पहिली कॉपी मी तुम्हालाच देईन काका. हां? काका तुम्ही काहीतरी बोलणार होता. काही नाही, चल. काका बोला ना बिंदास्त. काका. अहो काका बोला. आता खरा ट्रेक चालू झाला. अजून किती वेळ? झालं. ही चढण संपली की पोहोचलोच. वाव. काका एक सेल्फी घेऊया. हा इथे. गुरु, तुला एक विचारू? तुझ्या बाबांसोबत काढलंयस कधी सेल्फी तू? काका तुम्हाला नक्की राग काय तुमच्या मुलाबद्दल?
तू सांग, तुला का राग आहे तुझ्या वडिलांचा? नाही, पहिल्यांदा मी विचारलं, मला सांगा तुम्ही. काका सांगा ना, सांगा ना काका. गप्रे, तूच सांगेल. अच्छा, तुम्ही सांगा. काका हळूया. सांगा ना काका. बरं बाबा, मीच सांगतो आधी. सर्वात पहिली आणि महत्वाची गोष्ट, तुम्हाला आमचं ऐकायचंच नसतं. हो काका, आमचं पण म्हणणं हेच आहे. तुम्ही लोक आमचं कधी ऐकतच नाही. अरे आता मला बोलायला सांगितलंस ना पहिलं. माझं झालं का बोलणं? ठीक आहे, तूच बोल. सॉरी नाही, बोला तुम्ही, बोला. समजून घ्यायचं, उगाचच नाही बोलत, काही कारणं असतात. आम्ही तुमच्यापेक्षा जास्त पावसाळे पाहिले. अरे बाबा, अनुभव नावाची काही गोष्ट असते ना. मान्य आहे तुम्ही जास्त शिकला, ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी वापरता, पण तुमचा अनुभव एवढा दांडगा होऊ शकत नाही ना. चल, तुला समजेल असं एक उदाहरण सांगतो तुझ्या भाषेत. एक शब्दकोडे सोडवायची स्पर्धा ठेवली 3 वयोगटातील लोकांची, 15 ते 30, 30 ते 50 आणि 50च्या वरचे. तुम्हाला सांग, पहिली स्पर्धा कोण जिंकेल? लॉजिकली विचार करून सांग. जनरली विचार केला तर जी वयस्कर लोक आहेत किंवा त्यांचा अनुभव जास्त आहे, ती लोक ही स्पर्धा जिंकतील, कारण त्यांच्याकडे अनुभव असतो. हो ना. मग हे मान्य करायला त्रास होतो की आपल्या वडिलांना आपल्यापेक्षा जास्त अनुभव आहे? उगाचच नाही सांगत रे. अहो पण काका, तुमच्या मुलांना तुम्ही कमी का आलेत का? आजकाल ना हाच प्रॉब्लेम झालाय तुमच्या पिढीचा. तुम्ही सर्वजण स्वतःला असामान्य समजता. स्वतःभोवती एक वर्तुळ आखून उभे असता आणि त्या वर्तुळामध्ये स्वतःला असामान्य समजतं. तसं नसतं रे. जग मोठं आहे खूप. तू इतिहासात पारखून बघ कधी. जी जी असामान्य व्यक्ती झाली आहे ना, ती स्वतःला सामान्य म्हणूनच राहिली. काय ते आजकाल इंटरनेटच्या जमान्यात कोपऱ्यात बसून 4 कमेंट्स पास केल्या आणि स्वतःला असामान्य समजलं. तसं नाही रे. जग खूप मोठं आहे, आपल्या कल्पनेपलीकडे आहे. काका तसं नाही. आता मग कशी बघितलं ना ती 3 मुलं. अरे तुला पर्सनली बोलत नाही अरे मी. बरं चल निघूयात.
काका तुम्ही मगाशी म्हणालात की आम्ही मुलं तुमचं ऐकत नाही म्हणून. पण काका कितपत खरे होय सांगा ना. म्हणजे बघा ना, आम्ही अगदी लहानपणापासून तुमचंच तर ऐकत आलो. काय खायचं, काय नाही खायचं, काय खेळायचं, किती वाजता घरी यायचं. तुमच्याशी भांडण झाली म्हणून इतरांशी संबंध तोडून टाकायचे. अहो अशा कितीतरी गोष्टी आहेत की. अहो पण काका आता आम्ही मोठे झालो आहोत. चांगलं काय वाईट काय याची जाणीव आहे आम्हाला. अहो ॲटलिस्ट आता तरी आम्हाला आमचे मार्ग निवडू द्यात की. आहे रे, भरपूर वेळ आहे आपल्याकडे, बोलूयात. चल हात दे. चला. काका त्रास होतो का जास्त? हे घ्या. बस थांबूयात का आपण इथे? ऐकतच नाही माझं, चिडचिड होते माझी. मग तू तरी कुठं ऐकतोयस माझं? कुठे नाही ऐकलं मी. आणि तुमच्या घरच्यांना तुमची काळजी वाटत असेल ना? अरे मग त्या 3 मुलांनी तुला मारलं असतं तर तुझ्या घरी काळजी नसती वाटली? थोडक्यात कोणीच कोणाचं ऐकत नाही. ठीक आहे काका, बोलू आता निवांत. चला. राहू देत, घेतो मी. राहू देत. काका गावाकडे वाढलोय. 4-4 किलोमीटर डोक्यावरून पाणी वाहिले मी. सवय मला. चला आता. अरे गोष्ट सवयीची नाही. एवढं ओझं घेऊन कशाला? त्रास होईल तुला. पाहिलंस, परत नाही ऐकलंस. घ्या. सांभाळून या. पाणी संपलं रे. ओके. आहे इकडे गुहा आहे, इकडे पाण्याचं टाक आहे. आपण जाऊयात दोघे, भरून आणूयात. द्या, हरकत नाही, मी आणतो भरून. केवढं धुकं आहे. हो, यंदा जरा जास्त आहे. जाईल पण थोड्या वेळाने. तू पहिल्यांदा आलास ना इकडे? मी 3ऱ्यांदा आलो. अरे वा. मी येत असतो इकडे. अच्छा. छान वाटतं मला इथे यायला. मस्त शांत निवांत. हो ना. आतमध्ये गुहा आहे का? हो, इकडे गुहा आहे आणि पलीकडे पाण्याचं टाकं. अच्छा. चला.
थांबा देतो. वाव. श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी जय शिवाजी. काय रे, कुठून आलात मुलांना? आम्ही मुंबईवरून आलो काका. पुण्याकडून आलात? नाही, इकडून खाल्लं. खालून म्हणजे? अरे टरमाया, नीट समजस बोल की. अरे रायगड करून संदेशवर आलोय. असं आहे का? अच्छा, भारी रे. अरे पुण्यावरून लांब पडतं आम्हाला. आता उद्या जाताना पुण्यावरून जाऊ. भारी. आम्ही पण आहोत मुक्कामाला. रात्री मस्त गप्पा मारूयात. तुम्ही आराम करा काका. या वयात पण ट्रेकिंग करताय, मानलं पाहिजे तुम्हाला. त्यात काय. तुमचा काय ट्रेकिंगचा ग्रुप आहे का? नाही, आम्ही सगळे जुनेच मित्र. वर्षातून एकदा येतो ट्रेकिंगला वगैरे. छान. अरे जेवणाचं काय? चायला त्याला नुसतं खायचं पडलेलं असतं. लाल बत्ती, लाल बत्ती. ए हळूहळू हळूहळू. यांना सांगा ना, उठसूट माझ्यावरच पडी घेतात. अहो काका, आमच्या ग्रुपचे ना हे लाडकं व्यक्तिमत्व आहे. लाडकं. हा नसलं ना ग्रुपमध्ये ना एकदम सायलेंट मोड असतो. काय रे? ये की मित्रा, बस ना. थांब रे, मी पण आलोच रे मुलांना. हा या काका. हो या निवांत. काय रे, असं मध्येच का निघून आलास? जरा बाहेर बघत होतो. आता कशाने मूड ऑफ झाला तुझा? असं काही नाही हो काका. मला वाटलं होतं कोणी नसेल इकडे. मग काय झालं ते आहेत तर? झालं काहीच नाही. अरे जरा ऍडजस्ट करायला शिक रे. काका असं काही झालेलं नाहीये. फक्त अपेक्षा वेगळी होती आणि घडलं वेगळंच. असं कसं रे? तुम्ही जरा मनाविरुद्ध झालं की लगेच रिॲक्ट होता तुम्ही. नाही हो काका, असं काहीच नाहीये. जाऊ देत ना काका, आता असं काही घडलेलं नाहीये. आता तुम्ही काय माझ्यावर रिॲक्ट होताय? बर चल. पूर्व एक विचारू तुला? विचारा ना. तुझे वडील तुझा रागराग करतात का रे? कळलं वाटतं तुम्हाला? का रे पण? लाज वाटते माझ्या बाबांना माझी.
त्यांच्या सगळ्या मित्रांची मुलं सेटल झाली. कोणी चांगला जॉब करतंय, कोणी बिझनेस सांभाळतंय. 20-20 वर्षांसाठी EMI काढलेत, फ्लॅट घेतलेत, कर्ज फेडत मस्त संसार करतायत. आणि मी असा भाड्याच्या घरात राहतो, लिखाणाशिवाय विशेष काहीच करत नाही. मग त्यांची अपेक्षा काही चुकीची आहे? नाही ना काका, त्यांची अपेक्षा चुकीची नाहीच आहे. पण मला कळत नाहीये, तुमच्या उमेदीच्या काळात तुम्ही आम्हाला जसं ठेवलं, जसं वागवलं, जसं वाढवलं, आम्ही अगदी तसेच वाढलो. घरातील परिस्थिती पाहून मागण्या केल्यात, काही वेळेस तोंड बंदही केलं. पण म्हणून आम्ही आमच्या मित्रांच्या वडिलांना तुमच्याशी कधीच कम्पेअर नाही केलं, कधीच नाही. मग आता आमच्या उमेदीच्या काळात आमच्या पाठीशी उभं राहायचं सोडून, आम्हाला सपोर्ट करायचं सोडून हे असं वागायचं? काका, तुम्ही मगाशी बोललात की तुम्ही तुमचा पिढीजात व्यवसाय, जो बिझनेस, सगळं सोडून तुम्ही स्वतःचा असा कन्स्ट्रक्शनचा बिझनेस सुरू केलात. मला एक सांगा, एका रात्रीत तुम्ही सक्सेसफुल बिझनेसमॅन झालात का हो? नाही ना? मग मला कळत नाही, आज तुमचा मुलगा काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतो, जगात असं काही वेगळं स्थान निर्माण करू पाहतोय, तर त्याला सपोर्ट करण्याऐवजी, त्याच्या पाठीशी ठामपणे उभं राहण्याऐवजी तो जे काय करतोय त्याची जास्त खंत वाटते का? म्हणजे असं झालं की आम्ही तुमचं सगळं काय ऐकलं की छान झालं, नाही का? अहो, त्याला काय हवंय, त्याला काय करायचंय, त्याला काय बनायचंय, एकदा तरी विचार, एकदा तरी. स्वतः जन्म दिलेली मुलं जेव्हा आपल्या डोळ्यासमोर नसतात ना, त्यावेळी कळतं. असू देच. तू जे मला हे सांगितलं, हे तुझ्या वडिलांना सांगायला घाबरतोस का तू? हो काका, घाबरतो. अगदी लहानपणापासून आजपर्यंत जे काही मागत आलं ते फक्त आईच्या पदरात लपून. कधी भस्कन अंगावर येते याचा नेम नसतो. लेखक आहेस तू, भस्कन कुत्री अंगावर येतात. शब्द जपून वापर. मिरच्या पाहिजेत, मिरच्या. तळलेल्या देऊ का? आणि कांदा पण. हा, एक कांदा नंबर. असेल ना तिथे, हे जा की मग. नाही? ए, दे की जरा. काय रे, आलेत का ते? वेळ लागेल जरा, त्यांना वाटतं. बाप आणि लेकाचा विषय चाललाय त्यांचा. त्या मुलग्याला त्याच्या बापाचा राग आहे. त्याला सांगू रात्री आपली कहाणी. बाप काय इथे पण पिच्छा सोडत नाही आपला. अरे जाऊ दे रे, एन्जॉय करायला आलो, एन्जॉय करू ना. एक नंबर. बस बस बस, बरोबर आहे. चल, सूर्यास्त पण झालाय, निघूयात. मस्तपैकी खिचडी करूयात चुलीवर. काका, हा विषय आपण इथे थांबवत. काय तुम्हालाही त्रास होतोय आणि मलाही सहन होत नाही आता. चल. ए जाड्या, अरे काम कर ना जरा. सगळ्यांनीच कामं केली तर खायची मजा कोण घेणार? हा, ए जाड्या, चल आपण पाणी भरून आणूया. अरे आणू ना, नंतर खाऊन झालं की घासू आपण सगळी भांडी. काम करा, मग भांडी घासा. अरे मला पण सांगा ना काही काम. काका बसाव तुम्ही, आम्ही आहोत ना सगळे, आम्ही करतो काम. सावकाश सावकाश, बाजूला. पेटले पेटले.
एकच दाट आहे, गप खा. प्रेम वाढताय त्यांनी. एकच आहे. ए तू फक्त शिजलाय का बघून उठ. तुझ्या अरे, पण तू वाटेला कुणाबरोबर जास्त येणारच बसलाय? नाही. तुला कळायला पाहिजे. प्लेट द्या. मी करतो ना बरोबर. अवघड आहे. ते बारकं राहतं उपाशी. अरे बाकीच्यांना पण ठेव की. नाही रे, लय आहे अजून. काढ रे काढ. काय रे काय काय गे. एन्जॉय करायला आलं तर एन्जॉय करायचा ना. बघ तर तू आता. अरे असले काय उद्योग करू नका गडावर प्लीज. आपण गडावर आहोत, जरा भान ठेवा. काका तुम्ही तुमचा एन्जॉय केला, बाटली आणले ना भरून. माझी बाटली कधी पाहिलीस तू? तुम्ही दोघे वरती गेला होतात तेव्हाच तुमचे सॅक चेक झालेले आहेत. हा आमचा एन्जॉय. शेकोटी. काकांना वाटलं असेल आपला काका तुमच्या बाटलीत काय? अरे दुपारी आपण आमटी भात खाल्ला ना त्या काकूंकडे, तिकडे दूध भरून घेतलं बाटली. त्याच्याशिवाय कशी भेटणार? मस्त गरम गरम दूध पिऊन गप्पा मारूया. दूध मसाला पण घेतलाय. वा काका वा, हे एक बरं केलंय. याचं काही खरं नाही. टॉस कुठे गेला? एक नंबर आहे. जाड्या जरा ती लाकडं घे इकडं. घे ना पटकन. अहो तुम्ही घ्या ना आधी. हे जाडे आहे. अरे कॉमन सेन्स नाही का रे तुला? तुझं काय जातंय, तू नको ना पिऊस. पी बाबा पी, सगळं पी तूच. बोलू नकोस तू. सर्किट बॉय 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 म्हणतोय मी. सर्किट बॉय. हो हो समजलं, तुझ्या भावना पोहोचल्या. पुरू तुझं नक्की माझ्यामुळेच तर मूड ऑफ नव्हतं ना तुझं? नाही तुझं ते अरे सॉरी बसू ना, काही प्रॉब्लेम नाही ना? झोपच येणार म्हणलं, कंटाळा आलाय दिवसभर, झोप येईल. म्हणूनच लावली आम्ही आता. नवीन जागी नाही झोप येत पण शक्यतो. अरे मगाशी मित्रांनी ऐकलं ना तुमचं बोलणं, ते काय गैरसमज करून घेऊ नको बरं का. नाही, तुमचा जो विषय चालला होता ना, तो खरं तर आमच्या पण जिवारी लागणाराच विषय. म्हणजे बापाची किंमत काय असते ना, आम्हालाच विचारा. नाही म्हणजे वडील नाही आहेत का? आहेत आहेत आहेत, म्हणूनच टेन्शन आहे. काय काका, माझा बाप आहे ना, जनावर आहे जनावर. म्हणजे दारू बिरू पित नाही, तेवढं नशीब आहे आमचं. पण एक कर्तबगार पुरुष आहे बाप माझा. आजपर्यंत माझ्या बापानी आहे ना कधी 1 रुपया कमवण्यासाठी कधी काय काम केलंय ना मला आठवत कधीच नाही.
आईनेच कुठेतरी 4 घरची दुनी भांडी करायची, 4 पैसे कमवायचे आणि आमचं घर चालवायचं. आमची औषधं, वह्या पुस्तकं, कपडे एकतर नातेवाईकांच्या नाहीतर शेजार पाजाऱ्यांच्या मेहरबानीवर चालले, मेहरबानीवर. त्याची लाज वाटते जास्त. त्याने आपलं खायचं प्यायचं आणि झोपायचं, बाकी काय नाही. आयुष्यात स्वतःला कधी काय करता आलं नाही, कधीच नाही. पण त्याचा राग आमच्यावर काढता आला. घरात नुसती किरकिर 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 करायची आईच्या डोक्यामागं. आईन उमेदीच्या काळात आहे ना झोपून दिवस काढले, झोपून. मोठमोठ्या बडाया मारायच्या पण. मी अमकं करीन, मी तमकं करीन, मी थमकं करीन. पण करायच्या वेळी बुडवर करून झोपलेला असायचा. पोरं मोठी होते तो, कळतं पोरांना सगळं, कोण काय आणि कोण काय. जेव्हापासून कळायला लागले ना तेव्हापासून बापाबद्दल काही वाटतच नाही, काहीच नाही. म्हणजे चांगलं पण नाही आणि वाईट पण नाही, न्यूट्रल एकदम. ही भावना सगळ्यात वाईट असते. आपल्या स्वतःच्या बापाबद्दल काहीच न वाटणं ना, हे सगळ्यात बेकार. एकदा असंच घरात काहीतरी किरकिर किरकिर चालली होती, मी पण वैतागलो होतो. आधीच डोक्यात पण गेला होता, मुसकाडच पडलं होतं माहिती का बापाचं. अरे म्हणून वडिलांना मारायचं? काय करणार सांगा ना. आईचं वाईट वाटतो. राब 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 आयुष्यभर राब. धुणं भांडी करून खड्डे पडले हाताला, पण कमी पडून दिलं नाही आम्हाला काय पोरांना, कधीच नाही. काय काका काय विषय माहिती का तुम्हाला? तुम्हाला वेगळं वाटलं असेल. लहानपणापासून फक्त आहे ना आईला राबतानाच बघत आलोय फक्त, बाकी काय नाही. तिनेच घर चालवायचं, तिनेच आमचं काय असेल ते भागवायचं. आम्ही पण पोर आहे ना लय लहान वयात मॅच्युअर झालो माहिती का. मित्रांचे बघायचो ना नवीन नवीन कपडे, सायकल. आम्हाला पण वाटायचो खूप नवीन वया असायच्या त्यांच्या. आमच्या आपल्या जुन्या नाही का पानांच्या बनवलेल्या बाइंडिंगवाल्या वया असायच्या. आम्ही आपल्या आईला फक्त वर्षातून एकदा म्हणायचो आईला, दिवाळीला कपडे घेशील का ग? आई घ्यायची आपण. आयुष्यभर लंकेची पार्वती राहिली, एक फुटका दागिना नाही कधी घातला आईने अंगामध्ये. पण आमचं भागावलं सगळं. आईसाठी जीव तुटतो. तुला पूर्व वडिलांनी दिला असेल ना वाढदिवसाला गाड्याला बिड्या नाही का, सायकल वगैरे. मी माझ्या बापाला आहे ना वाढदिवसाला गिफ्ट मागितलं होतं. आपली रंगीत कडूची पेटी मागितली होती. बापानी काल रंगवला होता माझा, काल. बर्थडे गिफ्ट. कशी इज्जत करणार मी माझ्या बापाची सांगा ना. ज्यावेळी आपल्या घराला आपल्या बापाच्या आधाराची गरज असते ना, आणि आपला बाप बुडवर करून झोपलेला असतो ना, सल राहते मनामध्ये, सल. म्हणून हात उठला माझा त्या दिवशी. आणि त्या गोष्टी ऐकत आलो ना जुने, भक्त प्रल्हाद आणि हे कोण नरसिंह बिरसिंह येत नाही. जर बाप जर हिरण्यकश्यप असेल ना तर पोराला नरसिंह बनायला लागतं. हो पण आय एम सॉरी, पण मी फक्त समजावण्याचा प्रयत्न करत होतो रे. समजायला आहे तो सगळे काका, समजायला सगळे आहेत. एकतर बाप नसला किंवा जर हा असला ना तर सगळेजण बाप बनायला बघतात. त्यामुळं सगळे असतात समजून सांगायला.
सरते पुढे मागे कुठे रमला रे हो अंधाधुंद होते रे अंधारून येते साथ नशिबाची जेव्हा अर्ध्यावर सुटते हातावरच्या रेषानी नशीब बनत नसते माथ्यावरच्या घामानी जीवन घडत असते तरी आतून आवाज येतो सगळं सोडून दे अंतरास काय ठाऊक हेच जीवन रे आजूबाजू गर्दी नसून तू एकटा नसतो तुझा विचार सोबती असतो अशा विचारांची नाव वेळीच सोडून दे हो अंधाधुंद होते रे अंधारून येते साथ नशिबाची जेव्हा अर्ध्यावर सुटते सरले हे क्षण सारे काट्यावर जीवन हे आयुष्य सरते पुढे मागे कुठे रमला रे हो ला 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 अरे इथे बसलायस का माझे बाबा खूप चांगलेत काका त्यांनी आयुष्यभर शिक्षकाची नोकरी केली रिटायरमेंट नंतर त्यांनी पेन्शन नाकारली त्यांचं असं म्हणणं होतं की मी माझ्या कामाचा पूर्ण मोबदला घेतलेला आहे बिनकामाचे फुकटचे पैसे मला नको असं म्हणून त्यांनी ती पेन्शन नाकारली खरं तर असं करून त्यांनी त्यांच्या मनाचा मोठेपणाच दाखवलाय पण काका त्यांनी जर ती पेन्शन घेतली असती तर माझ्यावर आज विशेष जबाबदारी पडलीच नसती मी माझं लिखाणाचं काम पूर्णपणे मनमोकळेपणाने करू शकलो असतो लिहू शकलो असतो पण घरची जबाबदारी माझ्यावर पडली आणि लिखाणाकडे माझं दुर्लक्ष होत चाललं कदाचित त्यामुळेच माझी आणि बाबांची चिडचिड होती त्यांना वाटतं की त्यांच्या मुलाने त्यांच्या जवळ येऊन राहावं त्यांची देखभाल करावी घर सांभाळावं पण काका मला नाही जमत घरात बसून
आणि घरात बसून माझं लिखाणाचं काम कधीच पूर्ण होऊ शकणार नाही. कधीच मी लेखक बनू शकणार नाही. कधीच नाही. या वयात वाटतं रे एकत्र राहावं. काका, पिल्लांच्या पंखात बळ आलं की पिल्लांनी ते घरटं सोडून द्यावं. स्वतःचं असं नवीन घरटं बांधावं. हे त्या चिमण्यांना समजतं. आपण माणूस आहोत राजा, हाच फरक आहे. तुम्ही पुण्याला या, आपण एकत्र राहूयात असं बोललायस का रे कधी तू वडिलांनी? काका हो, आमची तुम्हाला जेव्हा गरज असेल तेव्हा आम्ही असूच ना तुमच्यासोबत. काका, आमचं प्रेम नाही असं नाही हो, पण एकदा आयुष्याचा मार्ग सापडल्यावर सुद्धा थांबून राहायचं का? सांगा ना. अहो, एकदा आवाज देऊन तर बघा. वेळेला नाही आलो तर बोला ना मग. तू स्पष्टपणे बोलायला पाहिजे. समोरासमोर बोलून गोष्टी स्पष्ट होतात. असं उगीच मनात ठेवून सर्व गैरसमज वाढतात. माझा मुलगा काहीतरी करतोय, नवीन मार्ग शोधतोय, हे कोणत्या बापाला नाही आवडत रे? तू स्पष्ट सांगणं गरजेचं आहे. तू काय लेखन करतोयस ते सांग. तुझी स्वप्न काय आहेत ते सांग. तुझे वडील तर चांगले आदर्श शिक्षक आहेत, एक आदर्श व्यक्ती सुद्धा आहेत. तू बोलून तर बघ ना. आजकाल कसं झालंय ना, तुम्ही वडिलांना फक्त वडील म्हणूनच पाहता, माणूस म्हणून पाहत नाही कधी. तो पण एक माणूस आहे हे पाहत नाही कधी. तुम्हाला वडिलांसोबत बाहेर यायची लाज वाटते आणि वडिलांच्या वयाच्या अनोळखी व्यक्तीसोबत तुम्ही एन्जॉय करता. कधी फ्रेंडली वागलो तर काही समजत नाही रे माझ्या वडिलांना, कसे वागतात. पण हेच जर मित्राचे वडील वागले तर तुझे वडील काय जॉली माणूस आहे रे असं बोलता. कधी आईशी भांडणं झाली तर तुम्ही वडिलांचा राग धरता. कधी रोमॅन्टिक झालो तर कसे वागतात या वयात काही कळत नाही. काय म्हातारचळ सुचलंय. पण हेच जर चित्रपटामध्ये अमिताभ आणि रेखा पाहिले तर काय त्यांचं या वयात सुद्धा एकमेकांवर प्रेम आहे असं सांगतं. तसं नाही रे. तुमचा बाप पण एक माणूस आहे. तुमची आई त्याची बायको आहे. त्याला पण त्याचं वैयक्तिक आयुष्य आहे ना रे. वडिलांना फक्त वडीलच म्हणून पाहतो आपण, एक माणूस म्हणून कधी पाहत नाही. अशा कितीतरी गोष्टी आहेत. चल, जास्त वेळ बसून नको रोज. पुरू, ए पुरू, काय येताना जरा माझी औषधं घेऊन येशील का? आणतो ना. द्या. पुरू, अभ्यास झालाय का रे? हो झाला. नुसती कटकट असते. पुरू, आईकडून यादी घे आणि सामान घेऊन ये. नुसतं ऑर्डर सोडा मला, स्वतः आणता येत नाही. येता येता आणलं असतं तर काय बिघडलं असतं. चल रे, आपल्याला बाहेर जायचंय. बाबा मी नाही आलो तर चालेल का? रोपाट राहिलाय माझं करायचं. काय लाज वाटते ना बाबांसोबत बाहेर यायची? आई म्हणून नको मला. हा नेक्स्ट स
सै सो सो सम सहा. ये रे बस ना. अहो बाहेर चाललोय मी. काय काम आहे आता? गुरु इकडे बोलायचं जरा तुझ्याशी. यांना काय आता माझ्याशी? नेमकं मला कळायचं असलं की यांचं काहीतरी असतंच. मी मोठा झाल्यावर तुमची आठवण येत मला. बाहेर निघालायस का? लवकर ये. हो जातो मी. आई येतो मी. काका एक मिनिट. हॅलो. हॅलो गुरु. अरे आई नाहीये घरात, बाहेर गेली. आली की सांगतो तिला फोन करायला. काही निरोप देऊ का? बाबा मला तुमच्याशी बोलायचंय. काय रे, काय झालंय? काही प्रॉब्लेम आहे का रे? नाही हो बाबा. गुरु काय झालंय रे? पैशाची काही गरज आहे का? गुरु बाळा काय झालंय? जॉब केला का? जाऊ देत ना, नको काळजी करूस. गुरु बाळा सांग रे काय झालंय? बाबा तुमची खूप आठवण येते मला. कुठे आहेस तू? तू घरी कधी येतोयस? हो बाबा थोडासा दूर आलोय मी सगळ्यांपासून, तुमच्यापासून. पण आता मी घरी येतोय. थोडासा उशीर होईल इतकंच. तू ये घरी. हो बाबा मला तुमच्याशी खूप बोलायचं. हो ये तू. वाट बघतोय मी तुझी. हो. ठेवतो मी. वेळा रडतोयस काय? घरीच जाणार आहे ना आता? शांत हो. पुस्तक पहिलं छापलं बाबांना दे. हो काका
चल काळजी घे. आणि काका तुम्ही? मी काय, मी वाट पाहणार. बाबा हा असाच असतो. सदैव जबाबदारीची जाणीव घेऊन जगत असतो. आपल्या घराला कमी पडू न देण्यासाठी झटत असतो. वेळ काळ पाहून कधी कठोर तर कधी मायेनं बघतो. जगाच्या या प्रवाहात बाबा हा कायम उपेक्षितच राहतो. बाबा हा असाच असतो. त्याच्या प्रेमाची जाणीव सहसा होत नसते, कारण आईला पुढे करणारा तो पडद्यामागचा कलाकार असतो. त्याला प्रेम व्यक्त करता येत नाही, कारण निसर्गाने त्याला दिलेला पुरुषार्थाचा शाप अडवा येतो आणि अहंकाराची उपाधी घेऊन तो खजीलच होतो. बाबा हा असाच असतो. समुद्रासारखा तो आयुष्य जगतो. स्वतः खारटपणा घेऊन सगळ्यांची तहान भागवणाऱ्या पावसाचे निमित्त मात्र तोच असतो. त्याच्या तळाची खोली कधी समजतच नाही, जो तो मर्यादेनुसार त्याच्या आयुष्यात विहार करतो. त्याच्या किनाऱ्याशी सुंदर सूर्योदय आणि सूर्यास्त बघण्यासाठी नेहमीच गर्दी असते. पण रणरणत्या उन्हात आणि रात्रीच्या मिट्ट काळोखात तो मात्र एकटाच असतो. बाबा हा असाच असतो.